स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भारतीय किसान सभेचा वर्धापन दिवस धुळ्यात साजरा, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण. भारतीय किसान सभेचा वर्धापन दिन धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या मेहनतीला सलाम केला. या प्रसंगी विविध सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे नेते आणि स्थानिक जनता उपस्थित होती. ध्वजारोहणानंतर मान्यवरांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनासोबत हात मिळवणी करण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आगामी कार्यक्रम आणि पुढील उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमामध्ये शेतकरी संघटनांनी आपले ध्येय, कामगिरी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देण्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. उपस्थित शेतकऱ्यांनी उत्साहात हा दिवस साजरा केला आणि शेतकरी संघटनांच्या कार्यात सहकार्य करण्याची शपथ घेतली. शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी झळणारी अखिल भारतीय किसान सभा या किसान सभेचा आज 90वा वर्धापन दिवस होता. त्यानिमित्ताने आज अखिल भारतीय किसान सभेच्या ध्वजाला मानवंदना देऊन आम्हीच मानवंदना दिली. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्यावर जे आपले जमीनदार होते यांचा शोषण करत होते, त्या शोषणाच्या माध्यमातून त्या सामान्य शेतकऱ्याची सुटका करण्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेने मोठा सहभाग घेतला. त्याचबरोबर केंद्राने मागील काळामध्ये जे कामगार शेतकरी विरोधी कायदे आणले, त्या कायद्याला सुद्धा प्रखरपणे विरोध करून ते 11 महिने संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्याबद्दल अखिल भारतीय किसान सभेचं कार्य हे संपूर्ण भारतभर आहे आणि त्याचाच आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा केला.